वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कोल्हापूर जिल्हा व शहराच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांना निवेदन देण्याचं कारण म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे महाराष्ट्र शासनाने जे शिक्षक भरती चालू केलेले आहे त्या भरती संदर्भामध्ये आज आम्ही निवेदन दिलेलं आहोत। त्या भरतीमध्ये मागासवर्गीय शिक्षकांची पूर्ण म्हणजे हानी झालेली आहे। कारण म्हणजे SC अनुसूचित जाती जमातीला 13% आरक्षणानुसार त्यांना कमीत कमी 3900 जागा मिळायला पाहिजे होत्या। त्यामध्ये फक्त त्यांनी 850 जागा फक्त त्यामध्ये दिलेल्या आहेत। त्याच पद्धतीनं OBC जाती जमातीला 8100 जागा त्यांना नियमाने 27% आरक्षणानुसार त्यांना द्यायला पाहिजे होते, पण 1100च पदं फक्त त्यामध्ये जाहीर केलेलं आहेत। हे दोन्ही आणि इतर NT VJNT हे जे आहेत यांच्यावर पण हे असंच ह्या पद्धतीनं त्यांनी अन्याय केलेला आहे। दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं SC BC व EWS हे जे नवीन त्यांनी पदाधिकारी भरून घेतलेले आहेत त्यांना मात्र 100% त्यांची जागा यामध्ये भरून घेतलेल्या आहेत। आम्ही मान्य जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांना सांगितलं की आपण महाराष्ट्र शासनाला हे निदर्शनामध्ये आणून द्या की हे मागासवर्गीयावर अन्याय आहे, अन्याय आपण हे कसं खपून घेणार। आता आपण लगेच जे पवित्र पोर्टलद्वारे जे पदं भरून घेत आहात ते लगेच तुम्ही तात्पुरतं लगेच थांबवून हे जे रिझर्वेशननुसार जे प्रत्येक जाती जमातीला ज्या पद्धतीनं आरक्षण जाहीर केलेलं आहे त्या पद्धतीनं त्याने ते पदं भरून घ्यावेत। अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी व शिक्षक संघटना व शिक्षकांचे पालक त्यांचे जे सगळ्यांना घेऊन आम्ही उग्र आंदोलन करू। त्यावेळेस जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस संबंधित अधिकारी व महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील। मी संजय कुदगे, वंचित बहुजन जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष। पना शेंडगे, वंचित बहुजन माथा ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन कोल्हापूर शहर महिला अध्यक्षा। आमची एवढी मागणी आहेत। आमच्या जे आम्ही सरांना आपलं जिल्हा कलेक्टर ऑफिसला जे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाप्रमाणे जर आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर प्रसंगी आम्ही उतरून रस्त्यावर आंदोलन करू किंवा आम्ही उपोषणालाही बसू शकतो। एवढी आमची ताकद आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जर आवाज उठवला तर सगळी लोक रस्त्यावर उतरतील। ह्याची शासनाने योग्य ती नोंद घ्यावी आणि ह्या ज्याप्रमाणे आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या सगळ्या पूर्ण व्हाव्या। आणि जे शिक्षकांच्यावर अन्याय होतात, गोरगरिबांच्यावर अन्याय होतात, आता जे शिक्षक म्हटले तर येणारी पिढी घडवणारे शिक्षकांचे जर त्या शिक्षकांना जर तुम्ही न्याय देणार नसाल, जर त्यांच्याविषयी जर बोलत नसणार तुम्ही किंवा त्यांची बाजू जर घेत नसणार तर पुढची पिढी घडणार कशी। तर त्यावेळी आमची एवढीच विनंती आणि एवढी मागणी आहे की आम्ही जे बोलतोय किंवा जे मागतोय त्या आमच्या विनंतीला तुम्ही मान देऊन हे आमच्या पुढच्या मागण्या सगळ्या मान्य कराव्या। विनंती एवढ्यासाठी की जर का एकदा वंचित रस्त्यावर उतरलं तर मग ते सगळ्यांना जड जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे हे आमचे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, आम्हाला उपोषणाचा किंवा आंदोलनाचा मार्ग तुम्ही मिळू देऊ नये एवढीच आमची विनंती आहे।